माझ्या शाळेचं नाव पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. माझ्या शाळेचं नाव पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. माझ्या टीचरचं नाव प्राजक्ता वरेकर मॅम आहे आणि माझ्या सेंटरचं नाव एव्हरेस्ट ॲबॅकस आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या एव्हरेस्ट ॲबॅकस म्हणजे मला कसा कधी कधी फायदा झाला. आज माझ्या 10 लेवल पूर्ण झाले आहेत. माझा तेव्हा पहिला दिवस होता, तेव्हा मला भीती वाटायची की ॲबॅकस काय आहे, मला काही हे तर नाही होईल काय, मला खूप प्रश्न उमटले होते. पण मी तरी ॲबॅकस केलं आणि माझ्या 10 लेवल हळूहळू पूर्ण केल्या आणि मी योग्य रीतीने मॅडमने मला योग्य मार्गदर्शन दाखवून ते पूर्ण केल्या, लेवल पूर्ण करून घेतल्या आणि मॅडमने दिलेले होमवर्क मी योग्य रीतीने पार पाडल्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या शालेय जीवनात काय कसा फायदा झाला. मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा माझा लर्निंग पॉवर, ग्रास्पिंग पॉवर खूप कमी होता. जेव्हापासून मी ॲबॅकस लावलं तेव्हापासून माझं ग्रास्पिंग पॉवर, लर्निंग कॅपॅसिटी सगळं वाढली आणि तेव्हापासून मग मी सरनं मला विचारत होते की काय रे तू एवढं चांगल्यानं कसं करतो काय. मी सरला म्हटलं सर हे सगळं माझ्या ॲबॅकसचा फायदा आहे. मी तुम्हाला सांगणार आहे सर की तुम्ही मला एक उदाहरण विचारा. सरनं मला एक उदाहरण विचारलं होतं आणि ते करेक्ट पण होतं आणि मला पण माझ्या वर्गातले 2-3 मुलं पण एव्हरेस्ट ॲबॅकस लावलं, त्यांना पण फायदा झाला. आता मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या व्यावहारिक ज्ञानमध्ये कसा कधी फायदा झाला. समजा मी स्टेशनरीच्या दुकानामध्ये गेलो, गव्हाच्या दुकानामध्ये गेलो, आपलं किराण्याच्या दुकानात गेलो, कपड्याच्या दुकानात गेलो, स्पोर्ट्सच्या दुकानामध्ये गेलो, म्हणजे कोणत्याही दुकानात गेलो तिथं मी हिशोब करतो आणि नेहमी अगर मी त्या दुकानात गेलो तर मला तिथं ते दादा हिशोब करायला लावतात. आणि एकदा तर ते दादानं मला चॉकलेट पण दिली होती. आई मला उदाहरण विचार गो. हां बेटा, तुझ्याजवळ मी तुला आता किराण्याच्या दुकानात पाठवत आहे. किराण्याच्या दुकानात पाठवलं, तुझ्याजवळ 3,000 रुपये दिलेले आहेत. 3,000 रुपये दिलेले आहे आणि काही सामान आणायचं आहे तुला. ते सामान आणायचं आहे तर ते मी तुला सांगते, तू काउंट करून मला सांग. 168 रुपयानं तेलाचे पॉकेट 4 आणायचे आहेत आणि नंतर एक मॅगीचं पॉकेट आणायचं आहे 118 रुपयाचं. नंतर एक चॉकलेटचा डबा आणायचा आहे 210 रुपयाचा. नंतर 15 रुपयानं बिस्किटचे 5 पुडे आणायचे आहेत. नंतर आणायचा आहे ओवा आणायचा आहे 175 रुपयाचा. साखर आणायची आहे 325 रुपयाची. सोप आणायची आहे 140 रुपयाची. कॅडबरी चॉकलेट, 5 स्टार चॉकलेट अशा प्रकारचे चॉकलेट 3 आणायचे आहेत 10 रुपयानं. आन्सर विचार. आणि पूर्ण तुझं याचं मला पूर्ण कॅल्क्युलेशन सांग, किती आलं? 1795. हे काय झालं 3,000तून? हे माझे खर्च झालेले पैसे आहे. आणि किती पैसे शिल्लक राहिले तुझ्याजवळ? 1205. करेक्ट. My ma'am is very best in the Parthwada and Everest ॲबॅकस is best in the Parthwada and my ma'am is very best in the Parthwada. I feel very proudly about my ma'am. Thank you.